नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाची सुरुवात. तर आपणही काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करू, नवनवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्याकडूनही मला भरपूर काही शिकायला भेटणार आहे, मला माहितीच आहे. त्यामुळे आज काहीतरी नवीन कंटेंट आणलाय मी, तर तो तुम्हाला आवडेलच असं वाटतं मला. तर आज सनातन धर्मातील एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, कृष्ण भगवान आणि ब्रह्मा भगवानची. तर बघूया ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते, तुम्ही सांगा कमेंट मध्ये. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तुम्ही विचार करा, ज्या व्यक्तीने ही पूर्ण जग बनवलंय आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं की तू कोण आहेस, तर तुम्हाला काय वाटेल? तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. नक्की विषय काय हा? चला मग पुढची स्टोरी बघूया. एकदा द्वारकेमध्ये असंच झालं. सनातन धर्मातलं एक खूप मोठा रहस्य हा जगासमोर आला. त्याला आपण मल्टिवर्स असे म्हणतो. तर झालं असं होतं की ब्रह्माजींना थोडा आपल्या पदाचा अहंकार तर होताच. तर ठीक आहे, ते तर जगाचे करता धरता होते म्हणून त्यांना अहंकार होता या गोष्टीचा. पण आत्ताची कंडिशन तर अशी झाली, कोणाला एखादी चांगली पोस्ट भेटली ना, तर ते खूप जास्त घमंडी होऊन जातात आणि स्वतःला काहीतरी वेगळं समजू लागतात. आपल्यापेक्षा कमी लोकांना जास्त त्रास होण्याचं काम तर करतातच. तर बघूया पुढे. तर कृष्णजींना भेटण्यासाठी ते द्वारकेला पोहोचले आणि तिथे त्यांना भेटला एक पहारेकरी. तर ते ब्रह्माजी त्या पहारेकरीला खूप रुबाबत सांगतात की जा आणि कृष्णजींना सांग की ब्रह्मा आलेत. तर तो पहारेकरी कृष्णजींकडे तो संदेश घेऊन जातो. तेव्हा कृष्णाजी हसायला लागतात आणि ते म्हणतात, तू जा आणि त्यांना विचार की तुम्ही कोणते ब्रह्मा आहेत. तेव्हा ब्रह्माजी खूप चिडतात आणि त्या पहारेकरीला परत सांगतात की तू जा आणि कृष्णजींना सांग की 4 डोकेवाले आणि जगाचे करता धरता असणारे ब्रह्माजी आले. मग हा संदेश तो पहारेकरी कृष्णजींपर्यंत नेतो. त्यानंतर जेव्हा कृष्णजीच्या घरामध्ये ब्रह्माजी जातात त्यावेळेस खूप आश्चर्यचकित होऊन जातात, कारण तिथे एक नाही तर लाखोच्या प्रमाणांमध्ये ब्रह्माजी होते. तर काहींचे 10 डोके, तर काहींचे 20, तर काहींचे 100. तेव्हा ब्रह्माजींचा अहंकार तुटतो. तसं किती मोठा पदाचा माणूस असला त्याचा अहंकार एक ना एक दिवशी तुटतो, हे 100%. यात तर कोणी बदल करू शकत नाही, हे 100% खरं आहे. त्याचप्रमाणे ब्रह्माजींचाही अहंकार तुटतो आणि त्यांना समजतं की या अनंत दुनियामध्ये मी एकटा नाहीये. तेव्हा कृष्ण भगवान त्यांना सांगतात की हे सर्व कसं चालतं हे त्यांना समजावून सांगतात. विष्णू एकच आहे, पण तेही 3 रूपात काम करतात. तर विष्णूजींचं सर्वात पहिलं रूप आहे महाविष्णू, जे की अनंत सागरामध्ये झोपलेलं आहे. ते जेव्हा श्वास घेतात आणि श्वास सोडतात त्यावेळेस स्फोट झाल्यासारखे वाटते आणि त्यांच्या तोंडातून खूप सारे बुडबुड निघतात आणि तेच हे अनेक प्रकारचे ब्रह्मांड तयार होतात. मग दुसरे आहे गर्भोदक्षयी विष्णू. यात अरबो ब्रह्मांडांमध्ये प्रत्येक ब्रह्मांडात जाऊन कृष्ण भगवान ब्रह्माजींना निर्माण करतात. आणि तिसरे रूप जे आहे ते जरा जास्तच महत्वाचे आहे. त्याचं नाव आहे क्षीरोदक विष्णू, जे एवढे सूक्ष्म आहेत की ते जगाच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक ॲटम मध्ये सुद्धा समाविष्ट आहेत आणि ते आपल्या हृदयात परमात्मा म्हणून बसतात. म्हणजे देव हे आकाशातही आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा देखील आहे. काहींना अहंकार खूप असतो आणि तो अहंकार एक ना एक दिवशी तुटतोच. म्हणून अहंकार करण्यापेक्षा मिळून मिसळून राहिलेलं बरं. तर कशी वाटली तुम्हाला या सनातन धर्माची एक गोष्ट? कमेंट मध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि खूप सारं शेअर करा. थँक्यू.